तर आता आपण खरबूजचा आईस्क्रीम बनवतो आहे। त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 खरबूज घेतलेत। खरबूज स्वच्छ धुवून त्याचा गर काढून घेतलेला आहे। इथे 1 वाटी मी, आपण तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम घेतलं तरीही चालेल। इथे मी व्हिप क्रीम घेतलेला आहे 1 वाटी। त्या 1 वाटीच्या प्रमाणात इथे अर्ध वाटी मी कंडेन्स मिल्क घेतलं आहे, म्हणजे 100 ग्रॅम इथे मी कंडेन्स मिल्क घेतलंय आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतले आहे। यामध्ये साखर ॲड करायची नाहीये, कारण खरबूज मुळातच गोड आहे आणि आपण मिल्क मेडही वापरतो आहे। तर आता इथे खरबूजचा जो गर काढून घेतला आहे तो मी इथे मिक्सरला फक्त एकदा फिरवून घेते। तर आता हे मिक्सरला व्यवस्थित याचा आपण प्युरी बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे मी खरबूजचा ज्यूस करून घेतला आहे। यामध्ये दूध किंवा पाणी काही ॲड केलेलं नाहीये, फक्त हे व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आता आपण व्हिप क्रीम घेणार आहोत, जे आपण व्हिप करून घेणार आहोत। तर इथे 1 वाटी मी व्हिप क्रीम घेतलंय। असं खोलगट भांडं घ्यायचं फक्त, आणि आपल्याला आता हे क्रीम खूप जास्त व्हिप करायचं नाहीये, अगदी फक्त 5 मिनिटांसाठी व्हिप करायचंय अशा पद्धतीने। तर आता इथे मी 2 मिनिट हे व्यवस्थित असं व्हिप करून घेतलं आहे। 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हे व्हिप करायचं नाहीये, खूप जास्त आपल्याला क्रीम बनवायचं नाही। जसं आपण केकसाठी क्रीम बनवतो तसं अजिबात बनवायचं नाहीये। तर फक्त 2 मिनिटांसाठी इथे मी हे व्यवस्थित असं व्हिप करून घेतले। आता यामध्ये मी कंडेन्स मिल्क ॲड करते आहे। तर 1 वाटी व्हिप क्रीमसाठी अर्ध वाटी मी कंडेन्स मिल्क वापरलं आहे। आता यामध्येच आपण जे खरबूजचं ज्यूस बनवून घेतलं होतं तर ते ज्यूस ॲड करूया। आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। असं हळूवार पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर पुन्हा आपण शेवटी हे बीट करून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित असं मिक्स होतं आहे। आता लगेचच मी बीट करून घेते। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता आपण हे एका डब्यामध्ये काढू। तर अशा पद्धतीने मी एक डबा घेतलेला आहे, जो की अगदी पॅक राहील। तर अशा डब्यामध्ये मी आता हे सगळं आईस्क्रीम घालून घेते। तर यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आहे। ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालेल, कारण प्लेन जास्त छान लागते ही। तर अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि याला लगेचच झाकण लावून घ्यायचं आहे। आता झाकण लावून झाल्यानंतर हा डबा डीप फ्रीजमध्ये अगदी पूर्ण एक रात्रभर व्यवस्थित असा सेट होऊ द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी आपण हे आईस्क्रीम ओपन करणार आहोत। तर अशा पद्धतीने आता डब्याला झाकण लावलेलं आहे। फक्त तो असा 2 वेळा टॅप करायचा आणि त्यानंतर हे डीप फ्रीजला ठेवून द्यायचे। तर आता इथे रात्रभर आईस्क्रीम मी व्यवस्थित डीप फ्रीज करून घेतलेली आहे आणि आता आपण ओपन करून बघूया। तर इथे बघू शकता तुम्ही आईस्क्रीम किती छान सेट झालेली आहे। आता तुमच्याकडे स्कूप असेल तर त्याने तुम्ही आईस्क्रीम काढा, नसेल तर असं चमच्याच्या साहाय्याने आईस्क्रीम काढून घ्या।